दहशतवादी जुबेर हंगरगेकरच्या कॉन्टॅक्ट लिस्टमध्ये पाकिस्तानचा नंबर सापडल्याची माहिती समोर आली आहे। अल कायदा इन इंडियन सबकॉन्टिनेंट या दहशतवादी संघटनेच्या समर्थनार्थ जिहादचा प्रचार करून देशाच्या सुरक्षिततेला धोका निर्माण केल्याच्या आरोपावरून जुबेर हंगरगेकरला अटक करण्यात आली होती। तर आता दहशतवादी हंगरगेकरच्या कॉन्टॅक्ट लिस्ट मध्ये 5 आंतरराष्ट्रीय नंबर सापडले असून दहशतवादी हंगरगेकरची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली। या संदर्भात आपण अधिक अपडेट घेऊयात आपले लोकशाहीचे प्रतिनिधी अमोल धर्माधिकारी यांच्याकडून। अमोल, खरं तर दहशतवादी जुबेर हंगरगेकरच्या कॉन्टॅक्ट लिस्ट मध्ये पाकिस्तानचा नंबर सापडल्याची ही धक्कादायक माहिती समोर येते। काय या संदर्भात अधिकची अपडेट? नक्कीच अतिशय धक्कादायक माहिती एटीएसच्या तपासामध्ये समोर आलेली आहे। हंगरगेकर ज्याच्या जुन्या मोबाईल हँडसेट मध्ये 1 नंबर पाकिस्तानी आहे, 2 नंबर जे आहे ते सौदी अरेबियाचे आणि 1 नंबर जो आहे तो ओमान आणि कुवेतचा असल्याचं समोर आलेलं आहे। एटीएसच्या तपासामध्ये ही माहिती समोर आलेली आहे। पण धक्कादायक म्हणजे या जुबेरच्या कॉन्टॅक्ट लिस्ट मध्ये पाकिस्तानचा नंबर सुद्धा असल्याचं समोर आलेलं आहे आणि 5 आंतरराष्ट्रीय क्रमांक त्याच्या मोबाईल मध्ये असल्याची माहिती समोर आलेली आहे। या जुबेर हंगरगेकर याला आपण पाहिलं की काही दिवसांपूर्वी पुण्यातून एटीएसने ताब्यात घेतलेलं होतं। जी एटीएसने कारवाई केलेली होती त्याच्यामध्ये त्याला ताब्यात घेतल्यानंतर त्याच्याकडे चौकशी केलेली होती आणि त्याच्याकडे जवळपास 1 TB असा डाटा सुद्धा सापडलेला आहे। संशयित असा डाटा तो आहे, त्याची सुद्धा चौकशी केली जाते। मात्र एक नवीन माहिती यामध्ये समोर आली आहे की पाकिस्तानचे नंबर सुद्धा जुबेर हंगरगेकर याच्या कॉन्टॅक्ट लिस्ट मध्ये आहे। त्या दृष्टीने आता एटीएस कडून तपास सुरू आहे। सध्या या जुबेरची न्यायालयीन कोठडीमध्ये रवानगी करण्यात आलेली आहे। मात्र दुसरीकडे जुबेरच्या या तपासामध्ये धक्कादायक अनेक माहिती आहेत, त्या आता रोज नवीन समोर येताना पाहायला मिळतात आणि त्याच्यातच ही पाकिस्तानचा कॉन्टॅक्ट असल्याचं सुद्धा एटीएसच्या तपासामध्ये समोर आलेले आहे। जी, निश्चितच अमोल, धन्यवाद तुम्ही दिलेल्या या महत्त्वाच्या अपडेट्ससाठी। शाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।